नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. अमेरिकेच्या राष्ट्रपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. सप्टेंबरच्या मध्यातच मतदानाला सुरुवात झाली आहे. आता त्याचा कळस साध्य होतोय. अर्धा तासापूर्वी म्हणजे भारतीय वेळेनुसार 4:30 वाजल्यापासून शेवटचं मतदान हे अमेरिकेत सुरू झालेलं आहे. तिथली जी वेळ आहे ती सकाळी 6ची आहे. रात्री 9 पर्यंत हे मतदान चालणार आहे. म्हणजे भारतीय वेळेनुसार थोड्याच वेळापूर्वी 4:30 वाजता मतदान सुरू झालेलं आहे आणि सकाळी 7:30 पर्यंत ते चालणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये हजारेक उमेदवार असले तरी दोन पक्षाचे जे मुख्य उमेदवार आहेत त्यांच्यात ही लढत आहे. 59वी ही राष्ट्राध्यक्षपदाची अमेरिकेची निवडणूक आहे. डोनाल्ड ट्रम्प हे 45वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. तेच जर का पुन्हा निवडून आले तर मग 45च राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला होतील. पण जो बिडन जे डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार आहेत, माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत, ते जर का निवडून आले तर मग अमेरिकेला नवा 46वा राष्ट्राध्यक्ष मिळणार आहे. ही चुरशीची अशी लढत आहे. ज्या काही महत्त्वाचे पोल्स, जनमत चाचण्या पुढे आलेल्या आहेत, जसं की BBC, CNN इंटरनॅशनल यांचा कल जर का बघितला तर जो बिडन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चाचणीमध्ये पुढे आहेत. ते निवडून येऊ शकतात, ते राष्ट्राध्यक्ष बनू शकतात, असा कल हा चाचणीमधून आलेला आहे. पण एनीबडीज गेम. 2016मध्ये काय झालं, जे पॉप्युलर वोट्स आहेत ती पॉप्युलर वोट्स हिलरी क्लिंटन यांना जास्त मिळाली होती. पण जे इलेक्ट्रोल कॉलेज आहे 538 मतांचं, त्यामध्ये बाजी ही डोनाल्ड ट्रम्प यांनी मारली आणि म्हणून मग डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी घोषित करण्यात आले. यावेळेस नेमकं काय होऊ शकतं? इलेक्ट्रोल कॉलेजचा गेम कोण मारू शकतं? खरंच या निवडणुका फ्री अँड फेअर होतील का? मतमोजणी जी काउंटिंगची प्रक्रिया अमेरिकेमध्ये आहे ती खूप क्लिष्ट आणि खूप मोठी असणार आहे. कारण बॅलेट पेपरवर, मतपत्रिकांवरती मतदान केलं जातं. 50 राज्य आहेत अमेरिकेमध्ये, त्यामुळं तो कालावधी मोठा आहे. जर का इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये 270 ही मॅजिक फिगर आहे, जो आधी गाठेल किंवा ज्याला 270 किंवा त्यापेक्षा जास्त मिळतील तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी घोषित केला जातो. पण जर का टाय झाली, 269 269 असे समान मतं दोन्ही उमेदवारांना मिळाले तर मग 6 जानेवारीला जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आहेत त्यांच्यातून मतदान होईल आणि राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. त्यामुळं अमेरिकेची एकूणच निवडणूक पद्धत, ज्या दिवशी शेवटचं मतदान होतं तो दिवस, ही सगळी काही जी परंपरा आहे त्याला छेद न देता ही अमेरिकेची निवडणूक आजवर इतके पुढे गेलेली आहे. आजही ती होते आहे जुन्या प्रथा परंपरांना घेऊनच. पण ही निवडणूक अनेक अर्थानं महत्त्वाची आहे. त्यातला जो एक्स फॅक्टर आहे तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यावरच आपल्याला चर्चा करायची. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात. आपल्यासोबत परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक अनय जोगळेकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत एक अमेरिकन मतदार आहेत मिलिंद अवसरमोल. तसंच आपल्यासोबत अमेरिकेत स्थायिक असलेले एक आंतरराष्ट्रीय अभ्यासक संदीप पाद्य आहेत. याशिवाय आपल्यासोबत प्राध्यापक रोहन चौधरी आहेत, जे परराष्ट्रविषयक धोरणाचे चांगले अभ्यासक आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीवरती रोहन चौधरी असतील किंवा शैलेंद्र देवळानकर असतील, गेल्या काही काळात सातत्यानं मराठी वृत्तपत्रांमधून लिखाण करण्यात आलेले आहेत. त्यांचंही मत आज जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे जातोय, जाणीवपूर्वक जातोय ते यासाठी की हा विषय तसा मराठी प्रेक्षकांसाठी नवा आहे. पण अमेरिका काही नवी नाही आहे, ती महासत्ता आहे. किंबहुना जगाचा जर का एकूणच व्यवहार बघितला तर अमेरिकेचा से हा खूप मोठा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही अनेक अर्थानं भारतीयांसाठी, भारतासाठी महत्त्वाची आहे. शैलेंद्र देवळानकर, जर का मी तुम्हाला असं विचारलं की अत्यंत सोप्या भाषेत, कमी शब्दांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते असं जर का विचारलं तर काय सांगाल? निवडणूक सांगणं अशी चॅलेंजिंग आहे.
कारण ही जगातली अत्यंत कॉम्प्लिकेटेड अशा स्वरूपाची निवडणूक पद्धत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर आपण बघितलं तर राष्ट्राध्यक्ष हा आहे, राष्ट्राध्यक्ष अनेक देशांमध्ये राष्ट्राध्यक्षाचं पद आहे आणि राष्ट्राध्यक्ष हे प्रत्यक्ष लोक त्याला मतदान करून राष्ट्राध्यक्ष अनेक देशांमधून निवडले जातात. हीच पद्धत आफ्रिकेमध्ये स्वीकारलेली आहे. परंतु यामध्ये अमेरिकेने इलेक्ट्रल कॉलेजचं एक प्रथा किंवा एक त्यांचं एक कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. आता ही जे इलेक्ट्रल कॉलेज आहे हे काही देशांनी देखील असं इलेक्ट्रल कॉलेजची प्रकार हा स्वीकारलेला आहे. जसं पाकिस्तानमध्ये देखील इलेक्ट्रल कॉलेजची प्रक्रिया आहे. आता यामध्ये देखील अनेक अशा स्वरूपाच्या गुंतागुंतीचे गोष्टी आहेत, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्षांना मिळणारं पॉप्युलर वोट हा देखील एक महत्वाचा प्रकार आहे. त्याचप्रमाणे जे इलेक्ट्रल कॉलेज आहे हे साधारणतः 538 याचे मेंबर्स आहेत. आता हे 538 कशा पद्धतीने आहेत तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये एकूण राज्य 50 आहेत आणि एक जो आहे त्याला डीसी म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया असं आपण म्हणतो. आता हे एकूण 50 जे राज्य आहेत या 50 राज्यांची विभागणी जी आहे ही विभागणी 435 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे, ज्याला डिस्ट्रिक्ट असं म्हणतात. आता हे जे डिस्ट्रिक्ट आहेत तसे आपल्याकडे जसे मतदारसंघ असतात लोकसभेचे तसे हे मतदारसंघ नाहीयेत. आता याच्यामध्ये देखील भरपूर मजेशीर भाग आहे. तो मजेशीर भाग कसा आहे तर हे जे डिस्ट्रिक्ट आहेत यांना ठरवण्याचा म्हणजे नॉर्मली काय होतं की मतदार हा आपला उमेदवार ठरवतो, परंतु या ठिकाणी उमेदवार आपले मतदार कोण आहेत हे ठरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे जे डिस्ट्रिक्ट आहेत 435 याच्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या बॉर्डर्स अल्टर करण्याचा किंवा मला अनुकूल असणारे मतदार हे मला माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये कसे घेता येतील असं करण्याची एक परंपरा आहे आणि तो अधिकार त्या उमेदवारांना आहे. आणि ज्याला एक पॉप्युलर टर्म ज्याला जेरीमेंडरिंग असं म्हटलं जातं आणि हा अमेरिकेच्या राजकारणातूनच पुढे आलेला खरं तर ही इलेक्ट्रल माल प्रॅक्टिस आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण तोही प्रकार तिचा आहे. त्यामुळे ह्या जे डिस्ट्रिक्ट आहेत हे एकूण 435 डिस्ट्रिक्ट यांचा आकार नाही, पण प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मतदारसंघ असाही प्रकार नाहीये. काही डिस्ट्रिक्ट मिळून मतदारसंघ आहेत असाही भाग आहे. त्याचप्रमाणे जसं आपण बघतो कारण म्हणून अमेरिकेमध्ये कम्पॅरेटिव्हली म्हणजे जगातली सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून ओळखली जाते. परंतु जर तुम्ही पर्सेंटेज बघाल तर फार कमी आहे. 56% मागच्या 2016च्या इलेक्शनमध्ये केवळ 56% मतदान हे अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये झालं. आता त्यानंतरही आपण असं बघतो की तुमचं जे इलेक्ट्रल कॉलेज म्हणजे एकदा आपण ही रचना बघून की 538 पैकी 435 हे डिस्ट्रिक्ट झाले आणि त्यानंतर सिनेटमध्ये जे 100 सदस्य आहेत ते 100 याच्यात ऍड करायचे आपण म्हटलं तर ते साधारणतः 535 झाले आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे 3 अशा स्वरूपाने 538 झाले. आता ह्या 538चा जो प्रकार आहे हे इलेक्ट्रोज जे आहेत हे पार्टी लाईन्स वरती डिसाईड केले जातात. साधारणतः हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये सिनेटमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने आहे त्यानुसार हे अरेंज केले जातात. आता मजेशीर बाब अशी आहे की यामध्ये जसं मागच्या इलेक्शनमध्ये झालं होतं की डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या बाबतीमध्ये एक युनिक गोष्ट घडली होती. हिलरी क्लिंटन यांना पॉप्युलर वोट जास्त पडले, परंतु जसं आपण आता आपल्या नॅरेशनमध्ये सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्ट्रोलचं वोट हे 304 होतं म्हणजे 270 हा कट ऑफ असताना. आता याच्यामधली गोम काय आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टेटमध्ये जर 30 सीट्स असतील तर त्या 30 सीट्स पैकी रिपब्लिकन पक्षाने जर 16 सीट्स घेतल्या तर उरलेल्या 14 ज्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत त्या रिपब्लिकन पक्षाकडे ऑटोमॅटिकली वळल्या जातात. आणि त्याला देखील अमेरिकेच्या राजकारणामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये एक टर्म आहे ज्याला विनर टेक अवे असं म्हणतात. म्हणजे विनर जो आहे तो सगळं जो लुजर जो आहे त्याचे आपल्याकडे मतं ट्रान्सफर करून घेतो. आता याच्यामुळे याचा फायदा हा प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्पला होत आलेला आहे. आता हा देखील त्याच्यामधला एक अत्यंत युनिक असा प्रकार आहे. तसंच आपण असं बघतो की याच्यामध्ये देखील आपण जसं जर ही जगातली सगळ्यात मोठी सगळ्यात जुनी लोकशाही आहे म्हणून तिथे काही फ्लॉज नाही आहेत तरी सगळी सिस्टम अत्यंत फ्लॉजनी भरलेली अत्यंत उणीवांनी भरलेली आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती दोष आहे. म्हणजे खरं तर अमेरिका आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये इतर देशांमध्ये मानव अधिकारांचं उल्लंघन कसं झालं, तिथं फ्री आणि फेअर इलेक्शन होतात की नाही, तिथं डेमोक्रॅटिक प्रॅक्टिसेस आहेत की नाही याविषयी कन्सर्न आहे. या संदर्भात अमेरिका आपल्या ट्रेड प्रॅक्टिसेस ठरवतो. या संदर्भात अमेरिका त्या देशाला शस्त्रास्त्र विकायची की नाही हे ठरवतो. मात्र खुद्द अमेरिकेमध्ये अशा अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील की ज्या त्यांच्या 19व्या शतकापर्यंत चालत आलेल्या आहेत. ह्या ज्या इलेक्ट्रल कॉलेजची प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अनेक उणीवा आहेत हा प्रकार देखील अनेक वर्ष चालत आलेला आहे. अनेकदा हा जेरीमेंडरिंगचा प्रकार म्हणजे जेव्हा गेल्या मागच्या शतकांपासून हा प्रकार चालत आलेला आहे. त्यामुळे या इलेक्शनमध्ये इव्हन आपण असं बघतो की ज्या वेळेला जे मतदान केलं जातं
त्या बाबतीमध्ये देखील ज्या वेळेला कृष्णवर्णीयांचं मतदान असेल, कारण हा एकमेव देश असा आहे की जरीही ओल्डेस्ट डेमोक्रेसी असली तरी या देशाने मतदानासाठी वेळोवेळी कंडिशन्स टाकलेल्या आहेत. अमेरिकेमध्ये सुद्धा भारतामध्ये 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटना अंमलात आली आणि आपल्याकडे युनिव्हर्सल फ्रँचाईज म्हणजे सगळ्यांना मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाला मिळाला. तसा प्रकार अमेरिकेमध्ये नव्हता. अमेरिकेमध्ये पहिले जे टॅक्स पेयर्स आहेत म्हणजे ज्यांना पैसा कमवण्याची अक्कल आहे अशाच लोकांना मतदानाचे अधिकार होते. मतदान अत्यंत रेस्ट्रिक्टेड होता. त्याचप्रमाणे कृष्णवर्णीयांना मतदान देताना प्रचंड संघर्ष करावा लागला आणि जेव्हा कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार मिळाला त्यांना लिटरसीची अट टाकण्यात आली. त्यामुळे ते जर त्यांना विशिष्ट लिटरसी, कारण त्यांचं मतदान त्यामुळे खूपच कमी असायचं. मग नंतर महिलांच्या बाबतीमध्ये झालं. त्यामुळे आपण असं बघतो की या डेमोक्रेसीमध्ये अशा अनेक उणीवा आहेत आणि या उणीवामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही सातत्याने कॉन्ट्राव्हर्शियल ठरलेली आहे. आता यावेळेच्या निवडणुकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे जे मी आपल्यासमोर प्रत्यक्ष जाणीवपूर्वक मांडू इच्छितो की नॉर्मली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची जी टर्म आहे ही 4 वर्षाची टर्म आहे. परंतु एक प्रॅक्टिस दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेमध्ये होत आलेली आणि प्रॅक्टिस अशी आहे की जर रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष बनला तर तो 2 टर्म एन्जॉय करतो. कारण अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार एका व्यक्तीला केवळ 2च टर्म एन्जॉय करता येतात, 2 टर्मच्या वरती नाही. परंतु आजपर्यंत प्रॅक्टिस मोडलेली नाही आहे. रिपब्लिकन पक्षाचा असेल तर तो 2 टर्म राहतो, डेमोक्रॅटिकचा असेल तर तो 2 टर्म राहतो. पण यावेळेला ही प्रॅक्टिस ब्रेक होण्याची दाट शक्यता आहे. पण यावेळेला पहिल्यांदा ही निवडणूक एवढी चुरशीची होती आहे की पहिल्यांदा डेमोक्रॅटिक कॅन्डिडेटमध्ये आणि रिपब्लिकन कॅन्डिडेटमध्ये जो नुकतंच आता जे सगळे इलेक्ट्रोल सर्व्हे पुढे आले केवळ 2% फरक आहे. किंबहुना जॉन बायडेन हे अनेकदा पुढे असण्याचं आपल्याला दिसून येतं आहे. कारण हा एक अत्यंत कॉन्ट्राव्हर्शियल अशा स्वरूपाचे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. आणि आता तर अशी परिस्थिती आहे आणि अशा गोष्टी आहेत की अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बंदुका ह्या अलीकडच्या काळामध्ये विकत घेतल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे काही अनालिस्ट असं प्रेडिक्शन करतायत की ट्रम्प निवडून आले तरी रायट्स होतील, ट्रम्प निवडून नाही आले तरी रायट्स होतील. अशा प्रकारची भयंकर परिस्थिती ही अमेरिकेच्या राजकारणामध्ये आपल्यासोबत संदीप पाध्ये आहेत, अमेरिकेतून थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत. संदीप पाध्ये, अमेरिकेची निवडणूक आहे पण एक्स फॅक्टर इज डोनाल्ड ट्रम्प. त्यांच्या अवतीभोवती ही निवडणूक फिरते आहे. जो बिडन किती पॉप्युलर आहेत, त्यांना किती पॉप्युलर वोट्स मिळतील, इलेक्ट्रल कॉलेजची मतं ते 270 पर्यंत घेऊ शकतील का, ही चर्चा अमेरिकेत असेल. पण भारताच्या लेखी डोनाल्ड ट्रम्प किंवा डोनाल्ड तात्या पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील का, हाच एक्स फॅक्टर आहे. डोनाल्ड ट्रम्प नावाचं इतकं गारूड हे जगभरात जनमानसावरती झालेलं आहे की ते हरतील असे म्हणणारे सुद्धा शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकतं असं ऑप्शन ओपन ठेवतात. अमेरिकेत असं काही आहे? अमेरिकेत ट्रम्प हे जिंकून येतील ही तेवढीच शक्यता आहे जेवढी जो बायडेन येतील अशी सध्या तरी मला मानसिकता वाटते. सगळे पोल्स जे आहेत ते मात्र जो बायडेनच्या फेवरमध्ये आहेत हे नक्कीच आहे. आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं, हिलरी क्लिंटनलाच लोकांनी म्हणजे मतदारांनी कॉल जरी पॉप्युलिस्ट दिला होता, मीडियानी पोल जे घेतले होते त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की हिलरी निवडून येईल, पण शेवटी ट्रम्प निवडून आले. तर मी असंच म्हणेन की ही निवडणूक परत एकदा चुरशीचीच आहे. बऱ्याच वेळा मला असं लक्षात आलंय की पोल्स जे होतात ते सगळे आता ज्या पद्धतीने होत आहेत आणि ज्या सायंटिफिक हे वापरतात त्याच्यामध्ये कधी कधी थोडासा मिसिंग फॅक्टर असतो असं मला वाटतं. मी बऱ्याच फिरलो यावेळेस मतदानाच्या हिशोबाने म्हणा किंवा साधारणतः जेव्हा आम्ही फिरतो जरी कोविड असलं तरी एक ट्रम्पचा जो ऍटलिस्ट जे स्विंग स्टेट्स आहेत ज्याचा आपण घेऊ, फ्लोरिडा म्हणा किंवा पेन्सिल्व्हेनिया म्हणू किंवा मी ज्या राज्यात राहतो नॉर्थ कॅरोलायना, तिथे ट्रम्पला प्रचंड प्रतिसाद आहे. आमच्याकडे आज तुम्ही बघाल तर जेव्हा असं वाटतं की अरे कुठेतरी नाही हे व्हायला नको किंवा हे लोक असं का म्हणतायत, पण कुठेतरी तो एक त्यांनी एक आपण म्हणू ना जनमानसाला रुंजन घातलंय तसा एक प्रकार आम्हाला रुरल भागात तरी नक्की बघायला मिळतोय. त्यामुळे निवडणूक नक्कीच चुरशीची होईल कारण ही एक इंटेलेक्च्युअल मीडिया वर्सेस मी म्हणेन की बायडनची जी केस आहे वर्सेस ट्रम्पचे जे स्वतःचं जे अपील आहे, जसं तुम्ही म्हणाला सगळ्यांना जे त्यांनी गारूड घातलंय ते सगळीकडेच आहे. त्याच्या वेगवेगळा वर्ग आहे. मी म्हणेन की तो पक्का बिझनेसमॅन आहे. त्यांनी त्याचा कस्टमर सेगमेंटेशन निवडलेला आहे. बंदुकीच्या दृष्टीने एनआयएची टीम त्याच्या मागे आहे.
रुरल लोक त्याच्या पाठीमागे आहेत, बिझनेसमॅन, टॅक्सेशन हे फार मोठं इश्यू आहे त्याच्या मागे आहेत. त्यांनी इव्हन आपल्याकडे डायरेक्ट घालता येत नाही साथ, पण रिलिजियस धार्मिक साथ पण घातलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या हे बघता तो हे नक्कीच हे पद लवकर सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि त्याचबरोबर जर शेवटी जर ती 4 राज्य त्याच्या हाती आली, फ्लोरिडा, जॉर्जिया, तर तो पेन्सिल्व्हेनियासाठी शेवटपर्यंत लढेल आणि कोर्टात पण जाईल असं मला नक्की वाटतं. आणि आज डोनाल्ड ट्रम्प यांनी तसं जाहीरही केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा दरवाजा मी ठोठवू शकतो, हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे आपली शस्त्र मॅन झाली आहे हे मान्य करायला डोनाल्ड ट्रम्प तयार नाही आहेत. आपल्यासोबत मिलिंद अवसरमोल आहेत, अमेरिकेतले मतदार आहेत, अभ्यासक आहेत. मिलिंदजी, पुन्हा तोच प्रश्न आहे की ही निवडणूक फक्त काय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नाही आहे, त्यांच्या समोर जो बायडनचं आव्हान आहे. तसंच उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी माईक पेन्स जे सध्या उपराष्ट्रपती आहेत ते आहेत, त्यांच्या विरोधात भारतीय वंशाची म्हणजे मूळ तामिळ असलेली कमला हॅरिस आहे. त्यामुळं ही निवडणूक भारतीयांच्या अनुषंगानं सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे रिपब्लिकन पार्टी विरुद्ध डेमोक्रॅटिक पार्टी जर की आपण असं म्हटलं, आणि कमला हॅरिस ह्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवार आहेत, असा जर का विचार केला तर जे अमेरिकेत स्थायिक त्यातल्या त्यात ग्रीन कार्ड होल्डर्स इंडियन्स आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक कशी असू शकते. आणि एकूणच डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडन यामध्ये जर का व्हायटल फॅक्टर असेल की जो डिफरन्शिएटर ठरेल कोण निवडून येणार यासाठी, तो काय असू शकतो? तर त्यासाठी मी असं म्हणेल की अध्यक्ष ज्याप्रमाणे म्हणाले की डोनाल्ड ट्रम्पने त्यांचं एक बिझनेसमॅन आहेत, त्यांनी खूप त्यांचे बिझनेस बुद्धी वापरून त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी अगदी तयार केलेली आहे. त्यामुळे जरी कोल म्हणा या सगळ्या याचा येत आहे की जो बिडेन 2% पुढे आहेत, पण तरी खात्रीलायक काही सांगता येत नाही. भारतीयांच्या दृष्टीने म्हणाल तर भारतीय ट्रेडिशनली डेमोक्रॅटिक लिनिंग आहेत, कारण की डेमोक्रॅटिक पार्टीचे जे परराष्ट्रीय धोरण आहेत ते कुठेतरी भारतीयांच्या पथ्यावर पडतात किंवा रिपब्लिकनच्या तुलनेत भारतीयांसाठी बरे ठरतात. पण डोनाल्ड ट्रम्पने मागच्या इलेक्शन पासून ज्या प्रकारे एक अँटी टेररिझम आणि एकंदरच त्यांची जी धोरणं आहेत ते कुठेतरी आपल्या इंडियामध्ये पण जी लाट चालू आहे हिंदुत्वाची, त्याच्या आधारावर बराचसा इंडियन सपोर्ट बेस डोनाल्ड ट्रम्पचा पण आहे, जो वी आर ट्रेडिशनली डेमोक्रॅटिक लिनिंग कम्युनिटी. तर एक तो भाग झाला त्यातला. आणि ही निवडणूक केवळ डोनाल्ड ट्रम्पच्याच आता 1995 पासून मी बिल क्लिंटनच्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणूक फॉलो करतोय, पण ही निवडणूक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि हे प्रत्येक अमेरिकन म्हणतो, वयस्कर अमेरिकन त्यांच्या आयुष्यात त्यांनी एवढी महत्वाची आणि एवढी क्रिटिकल इलेक्शन पाहिलेलं नाहीये. आणि याच्यात मुद्दा असा आहे की कोण निवडून येईल हा एक भाग झाला, पण जर निवडून समजा जो बायडन आले तर डोनाल्ड ट्रम्प त्यांची सत्ता सोडून सत्तांतर किती सहजगत्या करतील हे हा शंकेचा विषय, चिंतेचा विषय. तर त्यामुळे ही अतिशय चुरशीची निवडणूक तर आहेच, पण निवडणूक झाल्यानंतर सुद्धा काय काय घडामोडी घडतील याच्याकडे पण सगळ्यांचं लक्ष वेधून आहे. अगदी बरोबर आहे. मी प्राध्यापक रोहन चौधरी यांच्याकडे जातो. जसं की दोन्ही पाहुण्यांच्या जे अमेरिकेतले आहेत त्यांच्या बोलण्यात हे आलंय की एनीबडी इज गेम, शेवटपर्यंत सांगता येत नाही आणि सहजासहजी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस सोडतील असं दिसत नाही. हेच जे परसेप्शन आहे ना ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्लस पॉईंट झालेला आहे अमेरिकेमध्ये, की ते इतके चिवट आहेत, ते इतके राष्ट्राभिमानी आहेत, ते इतके वंशवादी आहेत, ते इतके हेकखोर आहेत, ते इतके मुरब्बी आहेत, ते वाटेल ती किंमत मोजायला मागे पुढे बघत नाहीत, ते आउट ऑफ द बॉक्स विचार करतात, तसं आउट ऑफ द बॉक्स वागतात. हे जे परसेप्शन आहे ना तेच त्यांचं कॅम्पेनचा प्लस पॉईंट झालेला आहे. रोहन चौधरी. आपण इथं थोडंसं ट्रम्प यांच्या प्रचाराच्या जाळ्यात अडकल्याचं दिसतोय. ही निवडणूक आणि मागची निवडणूक ही पहिल्यांदा अशी असेल ती ट्रम्प देशांतर्गत मुद्द्यांवर निवडणूक लढतायत आणि कदाचित ट्रम्प यांच्या जाळ्यात पण कुठंतरी आपण अडकत चाललोय असं थोडंसं मला वाटतं. कारण जो कोणी राष्ट्राध्यक्ष असतो त्याच्यावर चर्चा होणं, त्याच्यावर आधारित चर्चा होणं हे साहजिक असतं. कारण बायडेनच्या बाबतीत आपल्याला अजून काही माहीत नसतं, ते सत्तेत आलेले नाही, त्यामुळं
त्यांची धोरणं काय आहेत हे सांगणं कठीण असतं. त्यामुळं कदाचित आपण ट्रम्प यांच्यावर जोर देतो. पण माझ्या दृष्टीनं ही निवडणूक संख्यात्मक नाहीये, म्हणजे ट्रम्प येतील का बायडन येतील, किती मतांनी येतील, कोणत्या राज्यात येतील, कोण त्यांना मानते. माझ्या दृष्टीनं ही निवडणूक गुणात्मक आहे आणि तो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आज जागतिक राजकारणातला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे हो आपल्याला समजून घेणं असेल, तो ट्रम्प यांच्या पूर्वी काय होता आणि ट्रम्प यांच्या नंतर काय असेल. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो राष्ट्रवादी विचारांचा जो प्रसार आहे किंवा राष्ट्राभिमान जो तुम्ही शब्द आता वापरला त्याचा प्रसार आहे. तो प्रसार किती घातक आहे आणि किती चुकीचा आहे आणि त्याचा पायंडा किती पडलेला आहे हे आपल्याला ब्राझीलपासून अगदी भारतापासून ते चीन आणि रशियापर्यंत आपल्याला दिसून येतं की जे राष्ट्रवादाचं वाढं चाललेलं आहे. उदाहरणार्थ रशिया आणि चीन घ्या, यांनी स्वतःला म्हणजे पुतीन असो या शी जिनपिंग असो यांनी स्वतःला ऑथॉरिटेरियन बनवलेलं आहे, त्यांच्याकडे ती सिस्टीम आहे. परंतु लोकशाही देशात जिथं लोकांनी निवडून दिलेले राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान हे हुकुमशहासारखं जेव्हा वागायला चालू करतात तेव्हा त्या लोकशाहीच्या विचारांवर, त्या लोकशाहीच्या व्यवस्थेवर आपल्याला बोट ठेवावं लागेल. आणि अमेरिका ही आपण आज त्यांच्या निवडणुकीची चर्चा करतो आहोत, यातच अमेरिकेचं मोठेपण आहे आणि ते मोठेपण ट्रम्प यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं ट्रम्प हे जास्तीत जास्त आणि त्यांना मानणारा बहुसंख्य भारतीय मध्यमवर्गीय शहरी पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर आत्ता 1-2-3 तासापूर्वी बघितलं तर दिल्लीमध्ये एका हिंदू सेना नावाच्या एका ग्रुपनं ट्रम्प यावे यासाठी पूजा अर्चा आयोजित केलेली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा जो कल्चरल इन्फ्लुएन्स जो वाढत आहे आणि त्यानुसार जो राष्ट्रवाद वाढत आहे, उदारमतवादाला धोका आहे, धर्मनिरपेक्षतेला धोका आहे, लोकशाही व्यवस्थेला धोका आहे. म्हणजे 2016ला जेव्हा ट्रम्प आले तेव्हाही त्यांनी तिथली न्यायालय असो किंवा तिथल्या पोलीस इन्स्टिट्यूशन्स असो या सगळ्यांचं त्यांनी अक्षरशः वाताहत केलेली आहे. आणि आज त्यांची जी धमकी आहे, यापूर्वी म्हणजे त्यांनी थोड्याच दिवसापूर्वी आपल्याला जसं जज हवं आहे तसं त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे त्यांची ही जी धमकी आहे तोच त्यांचा पराभव आहे. म्हणजे ट्रम्प निवडून येतील का नाही येतील हा भाग उद्या आपल्याला कळेल, थोड्या दिवसात कळेल. परंतु ट्रम्प यांनी त्यांचा पराभव मान्य केलेला आहे, त्यामुळे तीही आपल्याला धमकीची भाषा देत आहेत. आणि माझ्या दृष्टीनं सर्वात वेदनादायी घटना असेल तर ती आहे, कारण आपल्याला अमेरिकन राष्ट्र आणि अमेरिकन समाज या दोन्हीमध्ये थोडासा फरक समजून घ्यावा लागेल. आणि अमेरिकन समाजाची जी वैशिष्ट्य आहेत, म्हणजे आता ज्याचा आपण उल्लेख केला कमला हॅरिस यांचा, मग अमेझॉन असो, गुगल सुंदर पिचाई असो किंवा आपल्या अभिजित बॅनर्जी असो, यांना ऍक्सेप्ट करण्याची एक वृत्ती अमेरिकन समाजात होती. भारतात आपल्याला ती वृत्ती दिसत नाही किंवा अन्य चीनमध्ये ती वृत्ती आपल्याला दिसत नाही, पण अमेरिकेत ती वृत्ती देते. सगळ्यांना समांतर संधी मिळते आणि आपला प्रकासा भेदभाव केला जात नाही. परंतु अमेरिका फर्स्ट जे आपल्या आत्मनिर्भरशी थोडंसं साम्य सांगतं, याच्यामध्ये अमेरिकेला आणि तिथं राहणाऱ्या लोकांना आता लक्षात येईल की जर ट्रम्प आले तर आपल्याला सगळं बिस्तर गुंडाळून कदाचित भारतात, चीनमध्ये किंवा युरोपमध्ये जावं लागेल. त्यामुळं आता जरी आपल्याला वरवरचं ट्रम्प यांची आपल्याला प्रतिमा जरी दिसत असली तरी ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला लक्षात येईल की हा जरी ट्रम्प यांचा विजय असला तरी अमेरिकन लोकशाहीनं निर्माण केलेल्या व्यवस्थेचा तो पराभव असणार आहे. जी व्यवस्था ज्या व्यवस्थेच्या जोरावर अमेरिका 50 वर्ष अक्षरशः आधिपत्य गाजवत होती, आपल्या गोष्टी इतरांना सांगत होती. परराष्ट्र धोरणात चुकीचं असेल पण अमेरिका समाज म्हणून कायमच लिबरल राहिलेला आहे, उदारमतवाद राहिलेला आहे. 2016च्या निवडणुकीत अमेरिकेनं जी चूक केलेली आहे, अमेरिकन मतदारांनी जी चूक केलेली आहे, ती चूक यंदा अमेरिकन मतदार करणार नाहीत असं एकंदरीत प्रायमरी जे आपल्याला रिझल्ट मिळत आहेत त्यातून दिसतंय. आणि ते आपल्यासाठीच नाही तर जगभरासाठी महत्वाचं आहे. कारण बायडन येण्यानं जर भारतीय परराष्ट्र धोरणाला धोका असेल तर मी असं म्हणेन की अविश्वासी मित्रपेक्षा विश्वासी शत्रू बरा. कारण माझ्या दृष्टीनं ते शत्रू नाही आहेत भारताच्या, पण ज्यांनी असं नॅरेटिव्ह निर्माण केलेलं आहे त्यांच्यानं, त्यामुळे त्यांचा जो विश्वासघातकी, अविश्वास आणि एकंदरीत हा जो काही धोरणात्मक भाग आहे तो जगासाठी, भारतासाठी, इथल्या लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगितलेलं आहे ट्रम्प यांनी. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची जरी असली तरी ती जगाला युद्धाच्या खाईत लोटणार आहे का उदारमतवादाच्या शांततेच्या काळात आपल्याला जायचं आहे, ही निवडणूक ठरवणारी आहे. आणि हा गुणात्मक फरक या निमित्तानं आपल्याला समजून घ्यावा लागेल. अगदी बरोबर आहे. मी एक ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर मी अनय जोगळेकर यांच्याकडे जाणार आहे. अनय जोगळेकर हे व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासक जरी असले तरी सोशल मीडिया एक्सपर्ट म्हणून सुद्धा ते त्यांची मतं जी फार वेगळी असतात आणि फार पूरक असतात
ती मांडत असतात. मला काय दिसतंय, बऱ्याच वेळा चर्चेतला चेहरा जेव्हा एक प्रसार माध्यमातला प्रतिनिधी म्हणून मी विचार करतो की चर्चेतला चेहरा एक कॅरेक्टर की ज्याच्या अवतीभोवती एखादी निवडणूक फिरते, एखादं राष्ट्र त्याच्या अवतीभोवती फिरतं, तसं व्यक्तिमत्व जर का डोनाल्ड ट्रम्प असतील तर मग सोशल मीडियावरती डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत तर गेली 4 वर्ष वेगवेगळे वाद असतील, वेगवेगळ्या कहाण्या असतील, वेगवेगळी चर्चा असेल, हे सगळं काही होतं. आणि यातून सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व हे पुढं आलेलं आहे. म्हणजे जे गारुड असतं एखाद्या व्यक्तिमत्वाचं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही केवळ आजच्या निवडणुकीपुरती म्हणून बाब नाही आहे, तर गेले 4 वर्ष जगानं हे बघितलेलं आहे. आणि निवडणुकीमध्ये अंतिम क्षणी जेव्हा एखादा मतदार मतदान करतो तेव्हा ते गारुड किती डोक्यावरती तो घेतो आणि सोशल मीडियावरती सध्या काय चाललंय याविषयी मी अनय जोगळेकर यांना बोलतं करणार आहे. पण त्याआधी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक पोल बघणार आहोत, जो पोल रोखठोकमध्ये आजपासून आम्ही सुरू केलेला आहे. आणि त्यासाठी ही संधी फार महत्त्वाची आहे, फार मोलाची आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, तिचं मतदान शेवटचं हे सुरू झालेलं आहे. आणि आम्ही सुद्धा तो पोल आज करतोय. www.24tas.com या वेब पोर्टलवरती हा पोल झाला. आणि आत्तापर्यंत जी मतदान चाचणी पुढे आलेली आहे पोलमधून ती अशी आहे की जो बायडन जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना आव्हान देत आहेत, त्यांना 56% लोकांचा कौल जे ही रोकटोक चर्चा बघतायत किंवा जी 24 तास वेबसाईटवरती त्यांनी हा पोल नोंदवलेला आहे, त्यांनी 56% मतं ही जो बायडन जे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना 56% मतं ही नेटकरींनी दिलेली आहे. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प जे मावळते अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, पुन्हा होऊ शकतात सांगता येत नाही, त्यांना 44% कौल हा नेटकरांनी दिलेला आहे. म्हणजेच जी 24 तास या वेबसाईटवरती 24tas.com या वेबसाईटवरती हा कौल आलेला आहे. आणि त्यात ही संख्या जी टक्केवारी आलेली आहे त्यात स्पष्ट जाणवत आहे की जो बायडन हे जिंकतायत. अनेक सोशल मीडियावरचे जे नेटकरी आहेत त्यांना असं वाटतं आहे की 56% जणांना असं वाटतं आहे की जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष बनतील. पण परिस्थिती तशी नाही आहे आणि त्यासाठीच ही चर्चा करतोय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातो अनय जोगळेकर यांच्याकडे, सोशल मीडिया एक्सपर्ट आहेत. अनय, पुन्हा तेच जसं मी आधी म्हणालो की सोशल मीडियावरती किंवा जर का तुम्ही जो बायडन जरी सर्च केलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती पुढे येणे, कारण जो बायडन हे डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देत आहेत. पुन्हा मग आव्हान आपण कोणाला देतो तर त्या व्यक्तीविषयीची माहिती पुढे येते. डोनाल्ड ट्रम्प यांचं जे गारुड दिसतंय ते साहजिकच जो प्रत्येक मतदार आहे अमेरिकेतला त्याच्या लेखी असेलच असं नाही, किंवा नकारात्मक बाबी इतक्या या कोरोना काळात घडलेल्या आहेत की कदाचित त्यांच्या विरोधात जनमत असेलही, आपल्याला माहीत नाही आहे. इथं बसून आपण केवळ चर्चाच करू शकतो. पण तरीसुद्धा डोनाल्ड ट्रम्प हा एक्स फॅक्टर आहे या निवडणुकीचा. हो, नक्कीच डोनाल्ड ट्रम्प हा एक्स फॅक्टर आहे. या निवडणुका पूर्णतः डोनाल्ड ट्रम्प या एकाच मुद्द्यावर लढल्या जात आहेत. जे त्यांचे समर्थक आहेत ते डोनाल्ड ट्रम्पला मतं देत आहेत, जे त्यांचे विरोधक आहेत ते जो बायडनला मतं देण्याच्या ऐवजी ते डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात मतं देत आहेत. कारण काही झालं तरी डोनाल्ड ट्रम्प नको असा त्यांचा हेतू आहे. आज कोइन्सिडेंटली बिहारची ही निवडणूक आहे आणि मला अनेकदा बिहार आणि अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये एक साम्य स्थळ आढळतात, त्याची तुलना करू नये. पण आरजेडीचं ते जो मतांचा बेस आहे तो MY म्हणतात, मुस्लिम प्लस यादव, तसं रिपब्लिकन पक्षाचा जो वोटर बेस आहे त्याच्यात जे इव्हांजेलिस्ट असतात, धार्मिक ख्रिश्चन अगदी कट्टर ते आणि गोरे श्वेतवर्णीय असे लोक असतात, हा एक कन्सॉलिडेटेड बेस आहे. आणि तुलनेने डेमोक्रॅटिक पक्षाचा जो मतदार आहे तो जेडीयू बीजेपी कंबाईन सारखा आहे. म्हणजे एकीकडे बीजेपी त्याच्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, ठाकूर ही मतं आणतं, तर जेडीयू तिकडे यादवांशिवाय ओबीसी, एससी आणि अशी, म्हणजे ही अशी कोलिशन आहे की तशी एकत्र ती बसू शकत नाही. पण MYच्या विरुद्ध म्हणून ही कोलिशन एकत्र येते. तसं डेमोक्रॅटिक पक्षाचे जे मतदार आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः कृष्णवर्णीय आहेत, त्याच्यात महिलावादी आहेत, त्याच्यात अतिशय उच्च शिक्षित, उदारमतवादी, पुरोगामी विचारांचे लोक आहेत,
त्याच्यामध्ये अगदी गरीब लोक आहेत आणि अशा प्रकारची सोशल कोलिशन होते. हा जेव्हा सोशल कोलिशनचा फॉर्म्युला जमतो तेव्हा डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकेत विजयी होतो. अन्यथा रिपब्लिकन पक्षाचा बेस आहे तो मोठा आहे. ओबामांनी ती गोष्ट केली होती. आणि हे सगळं होता होता गेल्या 20 वर्षात जर आपण अमेरिकेत बघितलं तर अमेरिकेच्या समाजकारणाचा, अमेरिकेच्या अर्थकारणाचा चेहरा खूप वेगाने बदललेला आहे. पारंपरिकरित्या डेमोक्रॅटिक पक्ष हा गरिबांचा पक्ष होता आणि हा अमेरिकेतला गरीब हा मुख्यतः श्रमिक वर्ग होता. जसा मुंबईतला गरीब हा श्रमिक वर्ग होता, युनियनमध्ये काम करणारा. तर दुसरीकडे रिपब्लिकन पक्ष हा श्रीमंतांचा, श्रीमंत शेतकऱ्यांचा, छोटे बिझनेसमन आहेत यांचा पक्ष होता. पण जागतिकीकरणामुळे जो सगळ्यात मोठा फटका बसला तो जसा या बिझनेसमधना बसला, कारण चायनामधनं येणाऱ्या मालामुळे त्यांचे सगळ्यांचे धंदे बंद व्हायला लागले. तर दुसरीकडे जे पारंपरिक गरीब होते, श्रमिक होते, खाणीत काम करणारे होते, रिफायनरीमध्ये काम करणारे होते, त्यांचे रोजगार जाऊ लागले. कारण डेमोक्रॅटिक पक्षांनी क्लीन एनर्जीच्या बाजूनी भूमिका घेतली. आणि हे जे सगळे बदल होत होते त्याच्यामुळे अमेरिका ढवळून निघत असताना त्या लाटेवर डोनाल्ड ट्रम्प स्वार झाले. त्याला सोशल मीडिया हे अतिशय महत्वाचं कारण आहे. डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः म्हणजे जसे ते बिझनेसमन होते तसं त्यांनी रियालिटी शो मध्ये काम केलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचा फोकस आपल्यावर कसा ठेवायचा ही कला त्यांना अतिशय चांगल्या डोनाल्ड ट्रम्प हे बिल्डर आहेत, डेव्हलपर. हो, पण त्यांनी नंतर रियालिटी शो मध्ये पण काम केलं होतं. आपल्याकडे बिग बॉस वगैरे असतं, त्यामुळे त्यांना सगळं अतिशय चांगलं माहितीये की आपण कायम चर्चेच्या केंद्रस्थानी कसे राहू. आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये ज्याला ही जी एक क्रांती घडून आली, ज्याला टी पार्टी मुवमेंट म्हणतात, की ज्याच्यामुळे त्यांना वाटायला लागलं की आपले नेते हे आपले नाहीयेत. म्हणजे ज्यांची आपली जी कन्सर्न आहेत, आपले शेतमाल चायनामध्ये घेत नाहीत, आपले धंदे चीनमुळे बंद पडलेत, पण तरी आपला पक्ष मात्र त्याच्या बाजूने उभा आहे. तर त्यामुळे एका अर्थाने डोनाल्ड ट्रम्पनी रिपब्लिकन पक्षात बंडाळी केली आणि ते कुठलंही संघटन नसताना, कुठलाही अनुभव नसताना, कुठलंही राजकीय कारकीर्द नसताना बाहेरनं येऊन ते पहिले रिपब्लिकन पक्षाचे नेते निवडून आले आणि त्याच्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष झाले. आणि आता त्यामुळे जी अंतर्गत जी क्रांती होती ती आता डेमोक्रॅटिक पक्षामध्ये होते आणि त्यामुळे ती डेमोक्रॅटिक पक्षासाठी खूप मोठी चिंता होती. कारण डेमोक्रॅटिक पक्ष आता टोकाच्या डावीकडे झुकला जात आहे. म्हणून त्याला कायम डोनाल्ड ट्रम्प हे कम्युनिस्ट आहेत, हे सोशलिझमकडे जात आहेत. आणि त्याच्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षांनी आता हे जे इक्वेशन आहे ते योग्य ठेवण्यासाठी जो बायडन यांच्यासारखा उमेदवार निवडलेला आहे की जो कमीत कमी वादग्रस्त आहे. त्यांच्या मुलामुळे त्याचे वाद वगैरे सुरू झालेले आहेत. पण हिलरी क्लिंटन म्हणजे अमेरिकेत असं झालं की ज्या वर्गाने बराक ओबामांना मतदान केलं त्याच वर्गाने हिलरी क्लिंटनला येऊन मतदान नाही केलं तेवढ्या मोठ्या संख्येने. कारण हिलरी क्लिंटन यांची अनेक बाबतीतली मतं होती की त्या सामान्य लोकांना रुचत नव्हती. त्यांचं अधिक महिलावादी असणं, त्यांचं अधिक प्रो बिझनेस असणं किंवा सगळ्यात प्रो एस्टॅब्लिशमेंट असतं. आणि त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाने हा एक मोठा म्हणजे त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट केलेली आहे ती म्हणजे जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या उमेदवारीने जे एक आपलं इक्वेशन असतं ते त्यांनी योग्य ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. पण याचा तुम्ही म्हटलं की सोशल मीडियाचा याच्यात हिस्सा कुठे येतो, तर करीब 4 वर्ष अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत अमेरिकेला कॅम्पेन मोडमध्ये ठेवलेलं आहे. आणि मला हे वाटत नाही की म्हणजे डोनाल्ड ट्रम्पवर आरोप सगळ्या प्रकारचे होतात, ते हुकुमशहा आहेत, ते कर भरत नाहीत, ते महिलांबद्दल वाटेल ती विधानं करतात. पण असं असलं तरी आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठेही व्यवस्था तोडायचा प्रयत्न केलेला नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी हा जरूर प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे जो त्यांचा कट्टर समर्थक वर्ग आहे तो आजही अतिशय मजबूतपणे रिपब्लिकन पक्षाच्या मागे उभा आहे. फक्त प्रश्न एवढाच येतो की आता डोनाल्ड ट्रम्पमुळे डेमोक्रॅटिक पक्षही कन्सॉलिडेट झालेला आहे आणि जे परस्पर विरोधी मतांचे जे छोटे छोटे मायनॉरिटीज होत्या त्या आता ट्रम्प विरोध करण्यासाठी एकत्र आलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरनं लक्षात येईल की जरी या निवडणुकांमध्ये कोणीही जिंकलं तरी महत्वाचा मुद्दा हा डोनाल्ड ट्रम्प असणार आहे. जो बायडन हे त्यांच्या तुलनेने खूप फिके पडतात, पण कदाचित डेमोक्रॅटिक पक्षाचं तेच धोरण आहे की त्यांच्या विरुद्ध जर कोणतरी अग्रेसिव्ह उमेदवार उभा केला असता तर ती जी कोलिशन आहे ती तुटली असती आणि डेमोक्रॅटिक पक्ष हारला असता. आता तरी जे सगळे कौल आहेत त्याच्यात 8% बायडन पुढे आहेत आणि त्यामुळे जरी त्याच्यात मार्जिन ऑफ एरर पकडली तरी त्याच्यामध्ये बायडन जिंकू शकतील. पण जसं शैलेंद्रजी म्हणाले की जी 4-5 बॅटल ग्राउंड स्टेट आहेत आणि जिथे अतिशय चुरशीचा सामना आहे तिथे खास करून फरक पडू शकतो. आणि 6.5 कोटी लोकांनी बॅलटनी मतदान, मेलनी मतदान केलंय आणि ती मतं किती ग्राह्य धरली जातात, त्याच्यात काही तांत्रिक चुका निघतात का, हे मुद्दे निघणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी तसा एक साधारणतः आपल्या समर्थकांना आवाहन केलेलं आहे की जर मतदान झालं तर त्या मध्यरात्रीच निकाल लागला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर 7 दिवस 8 दिवस जर तो निकाल लांबला
तर याचा अर्थ डेमोक्रेटिक पक्षाचे लोक तो निकाल काहीतरी फिरवायचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे जर मध्यरात्रीपर्यंत निकाल लागला नाही, आणि तो लागणं शक्य नाही कारण अनेक काउंटिंगमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी काउंटिंग सुरू होतं, पण जर हा निकाल लागला नाही तर दोन्ही पक्षांचे समर्थक रस्त्यावर उतरतील आणि त्याच्यातनं पुन्हा आंदोलनं, निदर्शनं होऊ शकतात. पण जर बायडन खूप मोठ्या फरकाने जिंकले, आणि ती ही शक्यता नाकारता येत नाही, तर मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना सत्ता सोडण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही. ठीक आहे. आणि तुम्ही जी बिहार आणि अमेरिकेच्या या निवडणुकीची तुलना केली, त्यामध्ये एक फॅक्टर मिस झाला. एक अभ्यासक म्हणून काँग्रेसची मतं कोणती आहेत? म्हणजे तुम्ही सांगितलं की मुस्लिम यादव आरजेडीकडे जातील, कायस्थ ब्राह्मण आणि ठाकूर हे भाजपकडे येतील, जेडीयूकडे कुर्मी आणि काही पिछडे आणि काही दलित अशी मतं येतील, काँग्रेसकडे सेक्युलर, काही प्रमाणात लिबरल, अशी अमेरिकेत तर काही शक्यता दिसतच नाही आहे. शरद देवाणकर, मला हा प्रश्न राहून राहून यासाठी विचारायचा आहे की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आले राष्ट्राध्यक्ष म्हणून 2016 मध्ये, त्यांनी पहिलाच नारा दिला की अमेरिका फर्स्ट. मला बाकीचं काय माहित नाही, ते मेक्सिको वगैरे 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 काही नाही, मी तिकडे भिंतच बांधणार आहे. त्यामुळं सुद्धा जे वंशवादी आहे, जे अमेरिकन फर्स्ट असा आग्रह धरतात, तो एक मास बेस त्यांनी अट्रॅक्ट केला. तो सुद्धा त्यांच्या कामी येऊ शकतो. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की करोना आहे, काही निगेटिव्ह पब्लिसिटी झालेली आहे, काही वैयक्तिक वाद हे डोनाल्ड ट्रम्प यांना चिटकलेले आहेत. कारण आपण भारतातही बघतोय, मतदान करणारे सगळे सुशिक्षित आहेत, असतील नसतील तरी सुद्धा मतदानानंतर काय होतं हे सांगता येत नाही. अमेरिकेत असं काय होऊ शकतं, म्हणूनच आपण डोनाल्ड ट्रम्पवर चर्चा करतोय. केला गेला ज्याचा उल्लेख आता यांनी जोगळेकरांनी सुद्धा प्रामुख्याने इव्हॅन्जलिस्ट म्हणून केला गेला. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिकेमध्ये जी मुळात प्रगती झालेली आहे ती ईस्टर्न आणि वेस्टर्न कोस्ट वरती झालेली आहे. परंतु हा जो ईस्टर्न आणि वेस्टर्न कोस्टच्या दरम्यानचा जो भाग आहे, जो भाग प्रामुख्याने बायबल बेल्ट म्हणून ओळखला जातो, आणि हा जो बायबल बेल्ट आहे, हा बायबल बेल्ट हा रिपब्लिकन पक्षाचा अत्यंत स्ट्रॉंग बेस राहिलेला आहे. आणि जिथं ज्यांचा उल्लेख आता अनिकेतने केलाय की जो अनेने केला की जो इव्हॅन्जलिस्ट जो ग्रुप आहे, आणि हा ग्रुप कशा स्वरूपाने किती प्रमाणात बाहेर येतो आणि तो मतदान करतो, यावरती डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य ठरणार आहे. लक्षात घ्या की 2001 मध्ये ज्या वेळेला अमेरिकेवरती 9/11चा दहशतवादी हल्ला झालेला होता, या दहशतवादी हल्ल्यानंतर हाच ग्रुप, हाच वर्ग फार मोठ्या प्रमाणावरती बाहेर आला होता. आणि याच वर्गाने मोठ्या प्रमाणावरती जॉर्ज बुश ज्युनियर यांना निवडून दिलेलं होतं. आणि आता देखील हाच जो वर्ग आहे हा डिसायझिव्ह ठरणार आहे. आणि जरी आपण कितीही डोनाल्ड ट्रम्प यांना हेकेखोर म्हणत असलो, त्यांच्या संदर्भातली किती नकारात्मक इमेज ही अनेक भारतीयांमध्ये जरी असली, तरी हे विसरून चालणार नाही आपल्याला की डोनाल्ड ट्रम्प यांना ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि ज्या मुद्द्यांच्या आधारावरती निवडून दिलेलं आहे, त्यांना त्यांनी पूर्णपणे जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलेला. मग तो मेक्सिकन वॉलचा इश्यू असेल, मायग्रंटचा इश्यू असेल, चायना बरोबरचे त्यांचे इश्यूज असतील, ज्या पद्धतीचं ट्रेड वॉर त्यांनी चायना बरोबर करून जे कन्सेशन्स मिळवून घेतले, जो चायनामधला मार्केट ऍक्सेस मिळवून घेतला, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी किंवा त्यांचे जे बिझनेस इंटरेस्ट असतील, ज्या WHO बाबतीत जी भूमिका घेतली की WHO ला नाही पैसे देणार आम्ही, त्यांनी आम्हाला करोनाची काहीच कल्पना दिली नाही. एक्झॅक्टली. आता काय झालंय की हा मानणारा म्हणजे अमेरिकेमध्ये दोन प्रकार आहेत. एक आयसोलेशनिस्ट प्रकार आहे आणि दुसरा जो आहे जो अमेरिकेचा इंटरव्हेन्शनिस्ट आहे. प्रामुख्याने गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकाच्या अनेक ग्लोबल कमिटमेंट्स आहेत आणि या कमिटमेंट्स अमेरिकेच्या मल्टीलॅटरल सिस्टमसाठीच्या आहेत. म्हणजे अमेरिका रिजनल किंवा ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होत आलेली आहे. मग ते ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप असेल, युनायटेड नेशनच्या अनेक संघटना असतील, यामध्ये ते झाले. पण डोनाल्ड ट्रम्पनी या सगळ्या सिस्टमला सुरुंग लावलेला आहे. परंतु अशा प्रकारचा सुरुंग लावावा अशा मताची फार मोठी अमेरिकन जनता आहे, हे देखील आपण विसरून चालणार नाहीये. आणि त्यांचे असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या ग्लोबल कमिटमेंट तुम्ही बंद करा. मध्यंतरी हा डिबेट अमेरिकेत फार झाले. जपान हा अमेरिकेपासून, जपानच्या संरक्षणासाठी अमेरिकेने दर वर्षाला $6 बिलियन का खर्च करायचे, हा प्रकार 2016च्या इलेक्शनमध्ये ट्रम्पने देखील मांडलेला होता. आणि आता त्यांच्याकडे जो ज्याला आपण शेअरिंग ऑफ बर्डन असं म्हणतो की तुमच्या अलायन्स पार्टनरनी पण तुमचं बर्डन हे शेअर केलं पाहिजे आहे, अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी ट्रम्प यांनी केलेल्या होत्या आणि जिथं जिथं त्यांना वाटत होतं की ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचं इन्व्हॉल्वमेंट नको त्या त्या ठिकाणी विड्रॉ केलं. इव्हन तुमचं इराणचं जे बराक ओबामाने 2015चं जे इराणचं सिव्हिलियन न्यूक्लिअर अग्रीमेंट होतं,
त्यामध्ये इराणला कशा पद्धतीने रोग ठरवून किंवा अत्यंत विलन ठरवून त्यांनी त्याच्यातनं विड्रॉ केलं, याला सुद्धा फेवर करणारे, याला प्रेफर करणारे फार मोठा वर्ग अमेरिकेमध्ये आहे आणि तो वर्ग डोनाल्ड ट्रम्पच्या या धोरणांमुळे खुश आहे. त्यामुळे ठीक हा आहे. वर्ग संदीप पाध्ये, मधल्या काळामध्ये म्हणजे मधल्या का आज सुद्धा जी आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे की अमेरिकेमध्ये सर्वाधिक करोना बळी झालेले आहेत, म्हणजे करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. किंवा मधल्या काळामध्ये ब्लॅक लाईव्ज मॅटर्स हे आंदोलन झालं, रस्त्यावरती कृष्णवर्णीय पुढे आलेत, मॉलची लुटालूट आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली होती. ह्या सर्व बाबींचा या निवडणुकीत किती मोठा फरक पडू शकतो? म्हणजे हाही विचार होऊ शकतो ना की करोना पॅन्डेमिकमुळं अमेरिका जी इतर वेळी महासत्ता म्हणून आपण मिरवतो, पण आज सर्वात जास्त बळी इथंच गेलेत, हा विचार होत नाही? तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मला वाटतं की ट्रम्पचं सगळं सुरळीत होतं मी असं म्हणेन. म्हणजे जर का कोरोना नसता आला तर मला वाटतं की ही चर्चा बऱ्यापैकी वेगळ्या दिशेने राहिली असती. परंतु कोरोनामुळे नक्कीच त्याच्या पॉप्युलॅरिटीवर परिणाम नक्कीच झालेला आहे. कारण जनमानसामध्ये त्यांनी अशी इमेज तयार केलेली की त्याचं सायन्सशी काहीच घेणं देणं नाही. आणि त्यांनी त्याचे बरेच ऑप्टिक्स पण केले आहेत. 5 दिवसात बरा होऊन आला ते सुद्धा त्यांनी सिद्ध केलंय की 99% लोक बरे होतात. आणि त्यामुळे तो त्या दिशेने म्हणतोय की म्हणून काय मी इकॉनॉमी बंद करणार, म्हणून काय मी देश बंद करणार. ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी इम्पॅक्ट असा होणार आहे की ज्या लोकांना असं वाटतंय की त्यांनी हेल्थ, सायन्स या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलेलं नाहीये, तो नक्कीच मतदार दुखावला आहे. तो जर इंडिपेंडंट असेल तर तो नक्कीच त्यांच्या विरोधात गेलेला आहे यावेळेस. कारण शेवटी त्यांनी एक जी भूमिका मांडली आहे ती रास्त नक्कीच नाहीये. लोकांना असं वाटतं की चांगला सोल्युशन मिळालं असताना अमेरिकेला हे भोगायची गरज नव्हती. परंतु त्यांनी हे केल्यामुळे तो मतदार आहे तो नक्कीच बाजूला झालेला आहे. पण त्याचबरोबर अमेरिका तुम्ही बघा तर जगातली मोठी इकॉनॉमिक महासत्ता आहे आणि त्यामुळे तिला थांबणं शक्य नव्हतं. ते कधी सुरू करायचं त्यांनी थोडी घाई केली असं बरेच जण म्हणतात, परंतु थांबवणं कोणाला शक्य नाही. आज आपण भारत बघा, कुठले देश इकॉनॉमिक सुरू झालेलं आहे सगळीकडे आणि ते त्यांनी वारंवार सिद्ध केलंय की त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की लोक जास्त मरतील विथ इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स दॅन द कोरोना. हे त्याचं आर्ग्युमेंट आहे आणि त्या आर्ग्युमेंटला मी म्हणेन की लोअर स्ट्रॅटाची खूप साथ आहे. कारण लोकांना खरंच इथे परिस्थिती लोअर स्ट्रॅटामध्ये इन्कमचा प्रॉब्लेम असतो. त्या लोकांना बऱ्यापैकी सुरुवातीला जरी थोडे पैसे दिले ते तुटपुंजे आहेत, त्यांना व्यवहार हा सुरूच राहिला पाहिजे. स्मॉल बिझनेसेसचा त्याच्यामुळे त्याला सपोर्ट असणार आहे. अगदी बरोबर आहे. करोनामुळे हे प्रत्यंतर सगळीकडेच आलेलं आहे. म्हणजे मुंबई लोकलचं साधं उदाहरण देतोय. आधी 6 महिने आपण मुंबई लोकल बंद ठेवली की करोनाचा फैलाव जास्त होऊ नये. आता म्हणतायत की जर का मुंबई धावायची असेल तर लोकल धावली पाहिजे. सर्वसामान्य जे मुंबईकर आहेत, जे एक्सटेंडेड मुंबईकर आहेत, ठाण्याच्या पलीकडचे किंवा बोरिवलीच्या पलीकडचे, त्यांचं जगणं सुसह्य होण्यासाठी मुंबई लोकल सुरू करा. तसंच अमेरिकेतही झालेलं आहे की किती दिवस तुम्ही करोनाचं भांडवल करणार. आणि डोनाल्ड ट्रम्प त्या बाबतीत प्रोॲक्टिव्ह होते. ती जमेची बाजू कदाचित या निवडणुकीत लोक बाकीचं सगळं विसरून त्यांच्यासाठी कौल देतील. मी पुन्हा मिलिंद अवसरमोल यांच्याकडे जातोय. मिलिंदजी, मधल्या काळामध्ये जे मोठमोठे वाद आहेत, वैयक्तिक टीका टिप्पणी आहे किंवा दोन्ही उमेदवारांकडनं की निवडून आल्यानंतर आपण काय अजेंडा राबवणार आहोत याचं प्रदर्शन हे जाहीरपणे वेगवेगळ्या डिबेट्समधून केलं जातं. याचा परिणाम या निवडणुकीवर किती दिसतोय? नक्कीच आहे, मोठ्या प्रमाणात आहे. कारण की दोन्ही पक्षांची म्हणजे जो बायडनची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर वेगवेगळे आहेत. कोरोनाचं पॅन्डेमिकचं जर उदाहरण घेतलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला ट्रिव्हिलाइज केलं, त्याला म्हणजे क्षुल्लक म्हणून गणलं आणि की हे काय नाही, लक्ष देण्यासारखी गोष्ट नाहीये. अर्थव्यवस्था आपण नाही बंद करू शकत, खरी गोष्ट आहे, पण त्याला ज्या गांभीर्याने हाताळायला पाहिजे होतं ते नाही हाताळलं. एक उदाहरण झालं. किंवा परराष्ट्रीय धोरण, इमिग्रेशन हे इश्यूज झाले. तर या गोष्टी नक्कीच मतदारांसाठी, आता मी एक मतदार असल्यामुळे माझ्यासाठी अर्थव्यवस्था झाली, तुमचं फॉरेन किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स, जे मागे उल्लेख माझ्या को पॅनलिस्टने केला की अमेरिकेवर एक महासत्ता असल्यामुळे एक जबाबदारी आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी कसं वावरावं आणि कशी पावलं उचलावी.
पण अमेरिका फर्स्ट या तत्वाखाली या सगळ्या गोष्टींना थोडं नकारण्यात आलं आणि एका लॉंग टर्म मध्ये हे थोडं घातक ठरण्याची शक्यता आहे. कारण की शॉर्ट टर्म मध्ये जरी अमेरिका फर्स्ट असेल पण तरी आजच्या ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये आपल्याला प्रत्येक देशाशी किंवा जगामध्ये एकमेकांना धरूनच हे करायचं. आणि अमेरिकेची एक भूमिका होती त्यामध्ये इतिहासापासून आतापर्यंत. आणि ते परत जर डोनाल्ड ट्रम्प समजा पुढचे 4 वर्ष मिळाले आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे 2च टर्म कुठल्या प्रेसिडेंटला मिळू शकतात, तर आता जर डोनाल्ड ट्रम्प परत जिंकून आले तर ते त्यांचं शेवटचं टर्म राहील आणि त्यामध्ये ते कदाचित अजून जास्त आक्रमक होऊ शकतात. ही पण एक शक्यता. ठीक आहे. मी शेवटी प्राध्यापक रोहन चौधरी यांच्याकडे जातोय. प्राध्यापक रोहन चौधरी, अमेरिकेमध्ये सुद्धा म्हणजे व्हाईट्स आहेत, ब्लॅक्स आहेत, जे ब्रिटिश वंशाचे काही नागरिक आहेत ज्यांना वोटिंग राईट्स आहेत, त्याबरोबर काही आशियाई आहेत, काही इंडियन्स आहेत ज्यांना आपण NRI अमेरिकेमधले म्हणतो, असा सगळा मिक्स वोटर आहे. हा जर का विचार केला तर ही जी निवडणूक आहे आणि त्यातून जो निकाल लागेल, भारत म्हणून, भारताचं परराष्ट्र धोरण म्हणून, भारताचा मित्र म्हणून काय भारतासाठी जमेचं असू शकतं? जर मुळात दोघांपैकी कोणीही जरी निवडून आलं तरी त्याचा आत्ता जो काही धोरणात्मक निर्णय अमेरिकेचा आहे त्यात काही फरक जाणवणार नाही. कारण अमेरिका आपल्या राजकारण्यांसारखं संकुचित राजकारण करत नाही. म्हणजे काँग्रेस आलं की हे धोरण, भाजप आलं की हे धोरण. त्यांच्याकडे रिपब्लिकन असू दे, डेमोक्रॅट असू दे, व्हेन इट कम्स टू फॉरेन पॉलिसी त्यांच्याकडे अत्यंत सातत्य आपल्याला दिसून येतं. त्यामुळं भारतीय परराष्ट्राच्या धोरणातून मला वाटतं की त्याचा काही फरक पडणार नाही. परंतु जर ट्रम्प निवडून आले तर दगडापेक्षा वीट मऊ या नायानं जर ट्रम्प निवडून आले तर ट्रम्प हे दगड ठरतील. कारण इराण आणि व्हेनेझुएला असू दे, H1B1 व्हिसा असू दे, भारताचं प्रजासत्ताक दिना दिवशीचं आमंत्रण नाकारणं असू दे, किंवा अगदी टॅरिफमधून त्यांचा जो काही इम्पोर्टवर टॅरिफ आहे त्याच्यातून असू दे, प्रत्येक वेळा त्यांनी भारताच्या नकारात्मक भूमिकाच घेतलेली आहे. म्हणजे प्रायमा फेसी आपल्याला अमेरिका फर्स्ट असं जरी दिसत असलं तरी ट्रम्प यांचं विधान बघता अमेरिका लास्ट असं त्यांचं वागणं असतं. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं ते तुम्हाला करू, नंतर मग आम्ही विचार करतो की तुम्हाला मदत करायचं का नाही. याचं सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो, ते म्हणजे चीन. आणि भारतामध्ये जे चीनच्या विरोधात जी लाट जनमानस तयार झालेला आहे व्यक्ती टू व्यक्ती, त्याचा काही प्रमाणात वाटा हा अमेरिकन माध्यम, अमेरिकन राज्यकर्ते आणि अमेरिकन पेड सोशल मीडियाची जी आहेत त्यांनी केलेला आहे. कारण आता अमेरिकेला असं कळून आलेलं आहे, एस्पेशली ट्रम्प यांना कळून आलेलं आहे की अमेरिकेचा सर्वात जो तुम्ही एक्स फॅक्टर उल्लेख केला तो ट्रम्प नसून तो जागतिक राजकारणात आपण किती आक्रमकपणे भूमिका निभावतो. मग मध्य एशिया असू दे, सेंट्रल एशिया असू दे, वेस्ट एशिया असू दे, इव्हन एशिया असू दे, याच्यात जेवढं भूमिका त्याच्यावर आपलं अमेरिकेचं जागतिक राजकारण आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे देशांतर्गत विकास हे दोन्ही अवलंबून असतं. परंतु ट्रम्प हे त्यात फेल गेलेले आहेत आणि त्याचा प्रचंड नुकसान भारताला झालेलं आहे. त्याच्यापासून आपल्याला जर नजर हटवायची असेल, त्याच्यापासून लोकांचं लक्ष जर विचलित करायचं असेल तर मग आपल्याला जास्तीत जास्त डोमेस्टिक देशांतर्गत विषयावर लक्ष द्यावं लागेल. ही ट्रम्प यांची पॉलिसी ठरलेली आहे आणि ती अमेरिकेतल्या सुज्ञ नागरिकांना आता कळून चुकलेलं आहे की अमेरिकेची ताकद ही अमेरिकेत नसून अमेरिकेचा जागतिक राजकारणात असणाऱ्या प्रभावात आहे. तो प्रभावच ट्रम्प यांच्यात प्रभाव ट्रम्प यांच्यामुळे कमी झालेला आहे. त्यामुळे ट्रम्प जास्तीत जास्त देशांतर्गत विषयाकडे लक्ष देत आहेत. आता अमेरिकेला जी गरज आहे ती जागतिक नेतृत्वाची आहे. कारण चीन हा त्यांच्या समोरचा सर्वात मोठा आव्हान आहे. गेल्या 10 वर्षात चीननं अमेरिकेबरोबर अमेरिकेच्या इतर गोष्टींचा असलेला फायदा घेऊन आपलं जागतिक राजकारणातला प्रभाव वाढवलेला आहे आणि आता अमेरिका लगेच जागी झालेली आहे. अमेरिकन समाज जागा झालेला आहे की चीन जर असंच पुढं काम करत राहिलं, आक्रमक धोरण राबवत राहिलं तर अमेरिकेला ते मागं टाकतील. आणि बिल क्लिंटन यांना एकदा विचारलेलं की बाबा जर अमेरिका सेकंड असेल तर काय कराल, तर अमेरिका म्हटली की बिल क्लिंटन म्हटले की आमच्या मतदारांना, नागरिकांना हा प्रश्नही सहन होणार नाही. उत्तर तर फार दूरवरची गोष्ट आहे. आता अमेरिकन समाजाला ही भीती निर्माण झालेली आहे की अमेरिकन सेकंड झाला तर काय करायचं, कारण ऑलरेडी चीन त्यांच्या पुढे आ वासून उभा राहिलेला आहे. त्यामुळं अमेरिकन समाज ट्रम्प यांना अमेरिका फर्स्ट धोरण त्यांच्या मताप्रमाणे राबवू देणार नाही. समाजाच्या मताप्रमाणे अमेरिका फर्स्ट म्हणजे संकुचित राष्ट्रवाद नव्हे, इकॉनॉमिक प्रोटेक्शन नव्हे, तर जागतिक राजकारणात
फर्स्ट असणं असा त्याचा अर्थ आहे आणि अमेरिकन समाज ते कधीही माफ करणार नाही. आणि जॉन बायडन यांची पॉलिसी बघता इराणचा विषय असू दे, अफगाणिस्तानचा विषय असू दे, किंबहुना भारताचा देखील विषय असू दे, ते मेरिटवर जाणार. ते कोणत्याही इमोशनल पद्धतीनं काम करणार नाहीत आणि अमेरिकेला परत पुनर्स्थापना करण्यासाठी जॉन बायडेन यांचा फॉरेन पॉलिसी या मोठा महत्वाचा विषय ठरणार आहे. आणि अमेरिकन नागरिकांना याची अत्यंत जाणीव आहे. म्हणून आपल्याकडे जे तुम्ही जे मतचाचणीचा कौल घेतलेला आहे किंवा जे अमेरिकेत आपल्याला दिसत आहेत, तो हा समाज आहे ज्याला कृष्णवर्णीय सोडा, मायग्रंट सोडा, या सगळे विषय सोडा, एक अमेरिकन म्हणून त्यांना जागतिक राजकारणात आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. आणि बायडन हा त्याचा चेहरा असणार आहे. जर ट्रम्प परत आले तर मला खात्री आहे की चीन विरुद्धचा त्यांचा आक्रमक धोरण राबवत जाणार. याचा फायदा चीन घेणार, त्याचा तोटा भारताला होणार. हे सगळं बुद्धिबळासारखं एकमेकांशी सुसंगत आहे, एकमेकांशी रिलेटेड आहे. त्यामुळे ट्रम्प जितक्या लवकर जातील तितक्या लवकर भारतीय परराष्ट्र धोरणाला फायदा होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. अमेरिका फर्स्ट हे अमेरिकन नागरिकाचं म्हणणं आहे की अमेरिका फर्स्ट, सेकंड त्याला मान्य नाही आहे. आणि म्हणूनच ही महासत्तेची राष्ट्राध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती अनेक अर्थानं महत्त्वाची आहे. तिचा कौल हा साधारणतः महिनाभरात येईलच. आता तर कुठं मतदान होतंय. आज शेवटचं मतदान आहे. सकाळी भारतीय वेळेनुसार 7:30पर्यंत हे मतदान चालणार आहे. 1.5 तास झालेला आहे, मतदान सुरू झालेलं आहे. बघायचं आहे पुढं काय होतंय. कार्यक्रम संपवण्यापूर्वी आपला पोल बघूया. या पोलमध्ये सुद्धा तीच आकडेवारी पुन्हा रिपीट होताना दिसते आहे. जे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, रिपब्लिकन उमेदवार, त्यांना 44% ही मतं, म्हणजे जो कौल दिलेला आहे आमच्या 24तास.com या वेबसाईटवरती 44%. तर जो बायडन जे प्रतिस्पर्धी आहे, ज्यांनी आव्हान दिलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांना, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे, त्यांना 56% कौल हा नेटकरांनी G24 तास वेबसाईटवरती दिलेला आहे. हा अशा पद्धतीचा कौल रोज वेगवेगळ्या विषयांवरती रोखठोकमध्ये असणार आहे. यातनं आपल्याला हे कळणार आहे की जनमानस नेमकं कसा विचार करत आहे, कुठे जात आहे. इथेच थांबूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पात्रा G24 तास. राहा एक कॉल पुढे.